तर जालना महापालिकेकडून गणेश मंडळांवरती सेवा शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता। या निर्णयावरून गणेश मंडळांमध्ये नाराजी होती। याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जालना पालिका आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली आणि सेवा शुल्क त्वरित बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। सार्वजनिक हॅलो अर्जुन खोतकर याचा मला परत फोन आला होता। तर ते गणपती मंडळांना काहीतरी तुम्ही मगाशी आपलं बोलणं झालं ना त्याच्यावर गणपती उत्सव मंडळांना काहीतरी सेवा शुल्क लावला होता काय? आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आता आपला उत्सव सण साजरे करतात, आपली संस्कृती जोपासतात ना, त्यांच्यावर कुठं चार्ज पैसे लावायचे? नाही ते रद्द करा आणि तुम्हाला काय कुठं कामासाठी काय ह्याच्यासाठी लागले तर नगर विकास आहे ना आपला, बरोबर? तुमच्यामुळे खूप कामं झाले सर। तुमच्यामुळे खूप कामं झाले सर। जालन्यात म्हणजे पूर्ण चेहरा बदल आहे सर मुख्य पाठीमागे 2-3 वर्षात। हो ना, ठीक आहे, ते रद्द करून टाका सेवा शुल्क गणेशोत्सव मंडळाचा। येस सर। आणि अर्जुन